तुम्ही पण तुमच्या बाळासाठी काहीतरी हेल्दी आणि चविष्ट अशी रेसिपी शोधत आहात, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अनुराग्स लाईफ. तर आज आपण पाहणार आहोत मखाना खीरची रेसिपी. कोणताही वेळ वाया न घालवता आपण आता रेसिपी पाहूयात. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेले आहेत 2 चमचे तूप. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत थोडेसे मखाना. त्यानंतर काही ड्रायफ्रूट्समध्ये 4 बदाम, वॉटरमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स आणि पंपकिन सीड्स मी ॲड केलेले आहेत. मखाना आणि सीड्स आता मी चांगले ड्राय रोस्ट करून घेणार आहेत. जोपर्यंत मखानाचा कलर हा गोल्डिश किंवा ब्राऊन होत नाही आहे तोपर्यंत ते आपण ड्राय रोस्ट करत राहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मखाना हे चांगले क्रिस्पी झालेले आहेत आणि त्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे. तर त्यानंतर मखाना आणि ड्रायफ्रूट्स थंड झाल्यानंतर ते मिक्सर जारमध्ये ॲड करून त्याची आपण चांगली फाईन पावडर बनवून घेणार आहोत. ही पावडर तुम्ही एक्स्ट्रा देखील बनवून ठेवू शकता आणि आरामात ती 8 ते 15 दिवस वापरू शकता. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ॲपल. ॲपलची साल काढून ते चिरून त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. ॲपलऐवजी तुमच्या बाळाचं जे कोणतं आवडीचं फळ असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता. बनाना देखील वापरू शकता. त्यानंतर कढईमध्ये मी ॲड केलेले आहे 2 चमचे तूप. आता मखाना पावडर मी कढईमध्ये ॲड करून 2 मिनिटे ती मी लो फ्लेमवरती परतवून घेणार आहे. मखाना खीर अतिशय सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. त्यामुळे ज्या बिझी मॉम्स असतील त्यांच्यासाठी तर ही रेसिपी अतिशय उत्तम ठरणार आहे. तसेच जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर ही पावडर तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करून ती जर फक्त तुम्ही गरम पाण्यामध्ये मिक्स करून तुमच्या बाळाला दिली तरीही चालू शकते. आता मी त्यात ॲड केलेले आहेत 1 कप दूध. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लम्प्स राहायला नकोत. त्यानंतर मी त्यात ॲड केलेला आहे ॲपलचा ज्यूस. यामध्ये तुम्ही चवीसाठी विलायची पावडर देखील ॲड करू शकता किंवा जॅगरी पावडर देखील यूज करू शकता. पण 2 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी साखर बिलकुल वापरू नये. अशा प्रकारे आपली बनवून झालेली आहे मखाना खीर. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, नवीन मम्मीजसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.